गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. आणि बघा टाइम किती झालेत, अजून 6 पण वाजले नाही, 5:53 झालेत. आपण आज निघालोय लवकर, कारण काल काम झालं नाही आहे. तर त्याच्यामुळं सकाळी लवकर निघून किती काम होईल, काय होईल, सगळं देतो अपडेट हाच व्हिडिओमध्ये. मग व्हिडिओमध्ये पुढं बघत राहा. तर आधी आता आपल्याला भरायचे CNG आणि मग त्याच्यानंतर मग चालू करू. आज आहे शुक्रवार आणि तारीख आहे 19/12/2025. तर चला CNG भरून मग फर्स्ट राईड आली की देतो अपडेट. आपली फर्स्ट राईड कंप्लीट झालेली आहे आणि 550 रुपयांनी स्टार्ट झालेला आहे दिवस. तर हे बघा 28 किलोमीटरचे आपल्याला भेटलेत 552 रुपये आणि मी पोचलो आहे नांदेड सिटीला. तर इथं आत्ता ड्रॉप झाला आहे, तर अजून काही 1 पण वाजली नाही आहे. मग आली नेक्स्ट राईड तर देतो अपडेट. आपली झाली आहे दुसरी राईड कंप्लीट आणि ही राईड होती नांदेड सिटीवरून वाकडेवाडी न्यू बस स्टॉप. याचे 15 किलोमीटरचे मला भेटलेत. उबरची राईड होती, उबर गोमध्ये. याचे मला 243 रुपये भेटलेले आहेत. आता ड्रॉप झालेला आहे. आता बघतो एखादं इथं आधी चहा घेऊया, इराणी चहा आहे इथे. आधी चहा घेऊ, मग त्याच्यानंतर मग पुढची राईड कुठली आहे ती देतो अपडेट. आपली अजून एक राईड छोटीशी कंप्लीट झालेली आहे. शिवाजीनगरवरून जंगली महाराज रोडवरून आपला ARI म्हणून एक डोंगरामध्ये एक कंपनी आहे, गव्हर्नमेंटची आहे वाटतं. इथं ड्रॉप झाला आहे. ते 5 किलोमीटरची राईड होती, त्याचे आपल्याला भेटले 116 रुपये. तर मला घ्यायचं नव्हती, पण काय कोथरूड दाखवलं वरती. जर कंपनीचं जर नाव दाखवलं असतं तर मी घेतलं नसतं, पण ते कोथरूड दाखवलं त्याच्यामुळं घेतलं होतं. कारण शिवाजीनगरवरून बुकिंग येतच नव्हती, त्याच्यामुळे ही एक राईड घेतली होती. तर आता ड्रॉप झाला आहे, खाली जावं लागलं 2.5 किलोमीटर. तर खाली जाऊ, मग एखादी राईड आली की देतो अपडेट. आता मी पोचलो आहे आता बाणेरला आणि ही राईड होती कोथरूड टू बाणेर. जे 14 किलोमीटरचे मला दिले 233 रुपये, 234 रुपये. आणि कस्टमरकडून बघा किती घेतले त्यांनी, 658. म्हणजे कशाचं एवढं, कशाचं काय 424 रुपये बॅलन्स दाखवत आहे. काय एवढे काय आउटस्टँडिंग बॅलन्स दाखवतं, मागच्या ट्रिपचं आहे वाटतं. तर आता इंटरसिटी आली होती लोणावळा जाऊन काय फायदा नाही आहे. तर आता बघू कुठली राईड येते. एक्सेप्ट रेट तर पूर्ण कमी झाले, 14% वर आलाय. तर चला. आज ना शुक्रवार आहे, तरी पण काम खूपच स्लो आहे. मी आलोय आता कुठं माहिती आहे का, बाणेरमधून मी आलो कुठे फेज 1ला. त्याचे 7 किलोमीटरचे 170 रुपये भेटले. तिथून मला लगेच तिथूनच ज्या सोसायटीमध्ये सोडलो त्या सोसायटीमधून मी आलोय आता कुठं फेज 1 सर्कलला, म्हणजे पुढे जे रुबी हॉल हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलच्या सर्कलला आलोय. आता ड्रॉप झालेले त्याचे 2.5 किलोमीटरचे मला 120 रुपये भेटलेत. कारण आज नुसतं 100, 120, 100, 120चे असेच राईड यायला लागलेत. आता काय आज तर धंदाच नाही आहे, तरी पण सकाळी लवकर चालू केले म्हणून झालेत आतापर्यंत 1550 रुपये. तर आता पुढची राईड आली की देतो अपडेट. पण पोचलोय आता येरवाड्याला. ही राईड होती हिंजेवाडी फेज 1 वरून येरवाडा. तर हे 20 किलोमीटरची राईड होती. याचे आपल्याला भेटले 330 रुपये. तर आता ड्रॉप तर झालेला आहे, पण काय आता आज तर उबरच करतोय. ओला तर वाजतच नाही, वाजली तरी पण एक्सेप्ट होत नाही आहे. एक्सेप्टचं खूप इश्यू चाललंय वाटतं ओलामध्ये. तर बघू, जेवढं होईल तेवढं करता येईल. तर नेक्स्ट राईड आली की देतो अपडेट. आधी टाइम बघून घ्या, 6 वाजलेत. आजचे बुकिंग बघा, 166, 159, 187, 159, 147, 141. हे बघा एकच मोठी आहे, ते पण 22 किलोमीटर होतं. आणि 120, 175, 128, 233, 241.
असले बुकिंग झालेत आज. एवढं स्लो होतं ना काम. आता रेट थोडा वाढवलेला आहे पण काय हाती लागत नाही आहे राईड. आता ओलाची पाषाणची आली होती 450 रुपयाला 22 किलोमीटर, ते काय ॲक्सेप्ट झाली नाही. आता एक शिवाजीनगरची आली होती उबरमध्ये 400 रुपयांनी, ते पण ॲक्सेप्ट झाली नाही आहे. लई स्लो आहे काम. बघू इथं आता मी अमनोरा पार्क टाऊनला आहे, तर बघू इथून कोणती राईड येते. चांगली राईड आली की ॲक्सेप्ट करून निघू, देतो अपडेट. लास्ट अपडेट दिलं होतं तुम्हाला मी अमनोरा पार्क टाऊनमध्ये होतो. मी तिथून गेलो कुठं कॅम्पला. त्याचे मला 11 किलोमीटरचे दिले आणि 40 मिनटं टाईम लागला आहे. त्याचे मला 308 रुपये दिले. तिथून एक 10-15 मिनटं थांबल्यावर लगेच मला कुठली पडली, खराडीची. ते खराडीचे मला 11 किलोमीटरचे 284 रुपये दिले. आणि त्याच्यानंतर मला खराडीत ड्रॉप झालं की लगेच मला आता टिंगरेनगरची पडली होती. आता मी टिंगरेनगरमध्ये आहे. ते पण 10 किलोमीटरला 249 रुपये दिले. याच्या आधीचे ते 2 राईड आहेत ते उबरमध्ये होती आणि ही जी आता टिंगरेनगरची राईड आहे ते ओलामध्ये होती, प्राईम प्लसमध्ये होती, तरी पण त्यांनी कमीच दिलं. तर आता टिंगरेनगरला पोचलेलो आहे. आता बघतो एखादी राईड घरच्या साईडची भेटली तर ठीक आहे, नाही तर मग MTS लिगावं लागणार आहे. मग देतो अपडेट काय होईल काय नाही. आणि थोड्या वेळात मग तुम्हाला मी अर्निंग पण किती झाले माझं आजचं. आणि टाईम झाला आहे बघा 9:06 झालाय. तर आता देतो अपडेट थोड्या वेळात. तर मित्रांनो, आपली दिवसाचा झालाय एंड आणि मी पोचलो आता घरापाशी. आणि आजची अर्निंग दाखवतो तुम्हाला. 2940 रुपये उबरमध्ये झालंय आणि ओलामध्ये झालंय 1212. टोटल कॅल्क्युलेशन करून दाखवतो तुम्हाला. 1212 प्लस 2940 ह्याच्यात बघा 171 रुपये उबरचं, मायनस 67 रुपये ओलाचं आणि ह्याच्यातनं प्लस 750चं CNG. कारण आज गाडी चालली बघा 230 किलोमीटर चालली गाडी घरापर्यंत. तर एवढी अर्निंग आपली राहिलेली आहे 3164 रुपये. आणि आज मी 15.5 तास काम केलेलं आहे. 15.5 तास काम केलेलं आहे. 15 तास काम केलेलं आहे आणि सकाळी 6 वाजता चालू केलं होतं मी. तर आजची अर्निंग एवढी झाली. मग 15.5 तास काम झालंय आणि आजची अर्निंग एवढी झाली. आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटू. आणि उद्या पण जरा लवकर काम चालू करायचं विचार आहे. मग उद्या बघू उद्या किती वाजता चालू होईल. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून